मित्रांनो, मी आता एक बुक रीड करत होतो. त्यामध्ये एक पार्ट होता 3 फीट फ्रॉम गोल्ड. तो पार्ट रीड करताना ना मला माझ्या ट्रेडिंग जर्नी बद्दल खूप रिलेट झालं. तर चला ते कसं झालं ते मी सांगतो तुम्हाला. पार्ट मध्ये असं सांगितलं की एक माणूस आहे डायरबी नावाचा. त्या माणसाला कळतं की एक ठिकाणी भरपूर असं सोनं आहे. तर तो काय करतो, सोनं शोधायला जातो आणि त्याला कळतं की इथं सोनं आहे. तर मग तो सगळी साहित्य सामग्री घेऊन ते सोनं शोधायला म्हणजेच खाणकाम करायला चालू करतो. आणि त्याला नंतर काही दिवसातच एक सोन्याचा थोडासा असा तुकडा वगैरे मिळतो. तो खूप खुश होतो आणि त्यानंतर तो पुन्हा प्रयत्न करायला चालू करतो, कारण की त्याला माहिती असते इथं सोन्याची खाणी आपल्याला भरपूर सारं सोनं मिळणार आहे. तर मग तो प्रयत्न चालूच ठेवतो, पण पुढे जाऊन त्याला असं समजतं की मला काही सोनं इथं मिळणार नाहीये. मग तो प्रयत्न करायचा सोडून देतो आणि हार मानतो. आणि जी काही त्याने ते साहित्य वगैरे आणलं असते ते एका भंगारवाल्याला विकतो. आणि तो भंगारवाला ते साहित्य घेतो आणि एका इंजिनियरकडे जातो आणि एका इंजिनियरला त्या सोनं असतं त्या ठिकाणी घेऊन जातो आणि ते दाखवतो. आणि तो इंजिनियर सांगतो की इथं फक्त 3 फुटावरतीच सोन्याची खाणी. बंगारवाला सोनं शोधायचं काम करतो आणि त्याला त्या 3 फुटावरतीच सोनं मिळतं. तर यामध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही जे ट्रेडिंग मध्ये आता स्ट्रगल वगैरे करताय, तो स्ट्रगल एक ना एक दिवस संपणार आहे. कदाचित तुम्ही तुमच्या एका पुढच्या पावलावरतीच तुमची प्रॉफिटेबल ट्रेडिंग जर्नी स्टार्ट होणार आहे. तर हार मानू नका. जर तुम्ही आज हार मानली, ट्रेडिंग सोडून दिली, तर असं कोणीतरी येईल, ते तुमची जागा घेईल आणि तो काही दिवसातच सक्सेसफुल ट्रेडर बनेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करा.